नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. सर्वांचं श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला उपवासाची स्पेशल रेसिपी बनवून दाखवणार आहे, महाशिवरात्री स्पेशल. तर आपल्याला सारखं साबुदाणा किंवा वरई खाऊशी वाटत नाही आहे, तर त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही करून पहा, तुम्हाला आवडेल. माझ्या पद्धतीने मी बनवणार आहे. चला तर मी आता तुम्हाला साहित्य दाखवते. ही रताळी आहेत, दूध आहे, तूप आहे, वेलची आहेत, बदाम, काजू, साखर आपल्या चवीनुसार. तर चला तर आता मी ही जी रताळी दिसत आहे तर मी हे खिसून घेणार आहे साल काढून. तर हे पहा, रताळी आपण आता खिसून घेतलेली आहे. तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर हे पहा, कढई ठेवलेले आता मी गरम होण्यासाठी. आता मी ह्याच्यामध्ये तूप टाकून घेत आहे. साधारण हे 2 चमच आहे. आपलं घरगुती तूप आहे. आता मी याच्यामध्ये रताळीचा खीस व्यवस्थित भाजून घेणार आहे. हे पहा, मी आता रताळीचा खीस याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर हे पहा, मी आता व्यवस्थित याला परतून घेत आहे. याच्यामध्ये हळूहळू आता कलर देखील याचा चेंज होत आहे. मीडियम गॅसवरतीच हे परतून घ्यायचं व्यवस्थित. फास्ट गॅसवरती नाही परतायचं, नाही तर हे खाली जळून जातं, जळतं कढईमध्ये. तर हे पहा, आता अजून थोडंसं आपण भाजून देणार आहोत व्यवस्थित. थोडंसं ह्याचं कच्चा पण जो आहे तो जाऊ देणार आहोत आणि तुपातच भाजायचं आहे. अजून थोडा वेळ आपण 1-2 मिनिटं फक्त परतून घेणार आहोत. मीडियम गॅसवर मी सुरुवातीला मीडियम ठेवलेला, आता लो गॅसवरती मी हे भाजून घेत आहे, नाहीतर खाली कढईला चिटकून ती करपलं जातं. तर हे पहा, आता व्यवस्थित भाजलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आता दूध ॲड करून घेणार आहोत. हे पहा, दूध ॲड करून घेणार आहोत. आता दूध घातल्यानंतर आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. तर हे पहा, आणखीन थोडंसं आपण दूध ॲड करणार आहोत. थोडंसं कमी झालं ते. आपल्या अंदाजानं आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी ना तसं आपण दूध टाकून घेणार आहोत. अजून हे शिजून थोडंसं कमी होणार आहे. हा कलर किती छान आलेला आहे. तर हे पहा, आता हे थोडंसं आता हे झालेलं आहे, म्हणजे कलर देखील चेंज झालेला आहे. आणि मी तुम्हाला दाखवते मी असं मऊ होत आहे. हे पहा, अजून थोडंसं देणार आहोत आपण. तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती आपण ड्रायफ्रूट तुपामध्ये तळून घेणार आहोत. हे पहा, मी आता तूप टाकून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये बदाम टाकून घेणार आहे. तर हे पहा, मी आता बदाम ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता आपण याला व्यवस्थित तळून घेणार आहोत. ह्याच्यामध्येच आता आपण काजू घालून घेणार आहोत. गॅसने आता थोडासा एकदम कमी करून घेणार आहे. आता तूप चांगलं गरम झालेलं आहे. तर व्यवस्थित याला परतून घेते. आता परतले गेले आहेत. काजू लगेच भाजत नाही. आता गॅस देखील बंद करून घेणार आहे. मी आता याच्यामध्ये इकडे ॲड करून मी आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. हा कसा आवाज आला. तूप चांगलं गरम झालं होतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बाकी देखील ड्रायफ्रूट घालू शकता. पिस्ता घालू शकता, किशमिश मनुके घालू शकता तुम्ही. आणि काजू आणि बदामच फक्त घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि आणखी एक आपण 5 मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक करून घेतलेली साखर आणि वेलची पूड ॲड करून घेणार आहोत. मगाशी मी आता मेजरमेंटनुसार तुम्हाला दाखवलेली ना, तर ती मी आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. थोडी एवढी मी ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये. आता रताळी थोडीशी गोड असतात, तर आपल्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. साखर शेवटी घालायची. गॅस जरी मिडियम असला तरी मग साखर अगोदर घातली की खालती खीर आपली करपू शकते, जळू शकते की कढईला चिटकून. हे पहा, आता स्लो गॅसवरती आपण 5 मिनटं याला शिजू देणार आहोत व्यवस्थित. तर हे पहा, आता तयार झाली आहे आपली आता खीर.
आता गॅस बंद करून घेणार आहे. सर्व देखील आता करून दाखवणार आहे तुम्हाला. तर हे पहा, मी आता सर्व करून घेतलेले आहे आपले रताळ्याची खीर. तर कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांना कोणाला साबुदाणा भगर आवडत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आणि उपवासा दिवशी तुम्ही नक्की हे करून पहा. आणि आता महाशिवरात्रीचा स्पेशल मी बनवलेले आहे, ते महाशिवरात्रीला या करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी होते ते. ह्या मेजरमेंटनुसारच तुम्ही बनवा. तर फक्त एका रताळीपासून मिडियम साईजच्या एवढी सारी खीर बनते. व्यवस्थित मी मेजरमेंट देखील तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही बनवा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा.